घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. आताच सन्माननीय आमचे गटनेते सौ सुप्रिया नलावडे मॅडम आणि आम्ही सर्व नगरसेवक, मेघा असेल, सर्व 9च्या 9 नगरसेवक आम्ही आताच कणकवलीच्या गार्बेज डेपोला भेट देऊन आलो. गार्बेज डेपोला जेव्हा भेट दिली तर आता तुम्ही पुन्हा जाऊन पाहू शकता. तर सगळं शूटिंग आणि फोटोग्राफ तुम्हाला मी देतो. शनिवारी लागलेली आग आता जर पाहिली तर संपूर्ण जो गार्बेज डेपोचा जो डम्पिंग ग्राउंड आहे, म्हणजे 3 एकरामध्ये त्यात टोटल आग लागलेली आहे. एकही जागा अशी नाही की जिथे आग नाही. 1 स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर फीट. आता गेली शनिवारपासून आपण तिथून माहिती घेतली. काही प्रमाणात आग विझवण्याचे प्रयत्न नगरपंचायतीकडूनही झाले, पण आग प्रामाणिकपणे विझली पाहिजे आणि त्याचं ते सातत्य पाहिजे आणि ते दिसून आलं नाही. जर सातत्य असतं तर आज सगळी एकही आता आग थोडक्यात 1-2 दिवसात ती संपेल आग, म्हणजे अशी स्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून कणकवलीकरांसमोर यावी यासाठी हा विषय मांडत आहे. या बाबतीतले फोटो, शूटिंग, व्हिडिओ आपल्याला ग्रुपवर देतो मी काही वेळा. तर त्यानंतर आपण कचरा डेपोची पाहणी केली. तर जी आपल्याला लिचेट EWS जो टँक आहे, म्हणजे हे जे सक्शन मशीनने आपण टॉयलेटमधले घाण आणि सगळे उचलतो आणि जी टाकतो, हे टँक भरून तुडुंब भरून ओव्हरफ्लो वाहत आहे. त्याचा जो फिल्टर आहे आणि फिल्टर होऊन ते पाणी झिरपलं पाहिजे आणि त्या पाण्यावर फुलझाडं लागली पाहिजे आणि मग ते खत तयार होऊन बाहेर काढलं पाहिजे. ही गेली कित्येक महिने यंत्रणा बंद आहे तशीच त्या स्थितीत आहे. दुसरी गोष्ट, जे ऑटोमॅटिक मशीनी आहेत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याला 3 500 kgच्या साधारण कॅपॅसिटीच्या प्रत्येकी एक अशा 3 मशीन्स आहेत. यापैकी 2 मशीन पूर्णतः बंद आहे, 1 मशीन चालू आहे. नंतर मिलिंग मशीनच्या बाबतीत आहे, 1 मिलिंग मशीन पूर्णपणे बंद आहे. मोटर चोरीला गेल्यापासून गेले कित्येक महिने. मिलिंग म्हणजे प्रेस, जो सुका कचरा येतो ना, आणि तो प्रेस करून त्याचा व्हॉल्यूम कमी करून प्रेस करून नंतर द्यावा लागतो. ही मिलिंग मशीन जो सुक्या कचऱ्याचं युनिट आहे तिथे जी आहे ती बंद अवस्थेत आहे. त्यानंतर पुढे गेलात तर वे ब्रिज आहे, जो कचरा किती किलो येतो आणि किती टन येतो, किती टन जातो, याचं जे युनिट बसवलेलं आहे हे गेल्या पावसाळ्यापासून बंद आहे. एक काही त्याच्यात सुधारणा नाही. अशी गार्बेज डेपोची, आपल्या कचरा डेपोची वस्तुस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्या दिवशी व्हिजिट केली, त्या बाबतीत सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण अपेक्षा आम्हाला होती की या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, पण फक्त व्हिजिट आणि शोशायनीने मीडियाबाजी झाली. पण अद्याप तिथे त्यातला 1% किंवा नव्या रुपयाची सुधारणा अद्यापपर्यंत दिसून आलेली नाही. या बाबतीतली सर्व माहिती आणि काही मुद्दे आम्ही सीओ मॅडम आज नव्हत्या, त्यानंतर येत्या आता उपलब्ध झाल्या उद्या परवा, तर आम्ही ते देणारच आहोत सगळ्या पुराव्याविषयी. दुसरी गोष्ट, मुद्दा एक की जी सक्शन मशीन आली आहे नवीन, जी सक्शन मशीन जी त्या दिवशी लोकार्पण झालं आणि सत्ताधाऱ्यांनी जसं काय असा वांदा की आम्ही आल्या आणलंय, तर ह्या शासनाने
सर्व जिल्ह्यातील नगरपालिका नगर परिषदेसाठी दिलेल्या आहेत. त्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, पवार मॅडम असतील आणि आमचे पालकमंत्री असतील यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ही शासनाकडून आणलेली आहे. आमची सर्व यंत्रणा आहे रेडी, फक्त त्या यंत्रणेचा वापर तरी ह्यांनी चांगल्या प्रकारे करावा ही आपल्या माध्यमातून अपेक्षा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने आहे की आपल्या कणकवली शहरात दिव्यांगांना आपण एक निव्वळ नफ्याच्या 5% रक्कम देणं लागतो, द्याव्या लागतो. म्हणजे 5% रक्कम मधून त्यांची विकास एक वस्तुरूपी किंवा आर्थिक मदत आपण देण्याची तरतूद आहे. आणि ह्या वेळेच्या निव्वळ नफ्याच्या हिशेबाने 2,80,000 सुमारे रक्कम आपण देणार आहोत. लाभार्थ्यांची मागणी आहे एकूण 58. म्हणजे आपण जर काढला 2,80,000 जर 58 तर साधारण एका दिव्यांगाला 4,827 रुपये आपण देऊ शकतो. पण नगराध्यक्षांच्या कार्यकर्ता एक जो दिव्यांग आहे, दिव्यांग सगळे असतात, प्रत्येकाचे कार्यकर्ते, त्यांना 2 व्हीलर पाहिजे आणि ह्या 2 व्हीलरला 1,80,000 सुमारे खर्च आहे. आणि ती एक आम्ही सभागृहात सर्वांनी सांगितलं की दिव्यांग हा कुठचाही दिव्यांग असो, 58च्या 58 दिव्यांग हे आपले आहेत. एकच दिव्यांग आपला लाडका नाही. त्यामुळे त्यांच्या हक्काचे जे 4,825 रुपये ते त्यांना मिळून देईल. तुम्ही एकालाच जर गाडी दिली तर एकाला जर गाडी दिली तर 1,00,000 रुपये राहतात, फक्त 1,00,000 रुपये. आणि एक सुमारे 1,00,000 रुपये उरलेल्या 57 जणांना 1,754 रुपये फक्त द्यायचे. म्हणजे 4,800च्या ऐवजी 3,000 रुपये, जवळजवळ 3,050 रुपये जवळजवळ एका प्रत्येक दिव्यांगाचं नुकसान होणार आहे. या वर्षी आर्थिक नुकसान होणार आहे. दिव्यांग हा, प्रत्येक दिव्यांग हा, त्याच्याबद्दल आपल्याला आस्था पाहिजे, आपुलकी पाहिजे. आणि कुठच्या तरी एखाद्या कार्यकर्ता असेल किंवा एखाद्याला खुश करण्यासाठी बाकीच्या 57 दिव्यांगांचं नुकसान करून एकाची भर घालण्यात काही अर्थ नाही. आम्ही सभागृहात सांगितलंय, आम्ही सीओ मॅडमांनाही सांगणार. आणि जर या बाबतीत जर उरलेल्या 57 जणांवर जर अन्याय झाला तर आम्ही नगरसेवक आणि ज्या ज्या दिव्यांगांना शक्य असेल, कारण सर्वच दिव्यांगांना ते शक्य नसतं, त्यांना घेऊन उद्या 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे साखळी उपोषणाला बसणार आहोत. जर त्यांच्यावरचा अन्याय जर केला गेला, एका कार्यकर्ता आपला असेल त्याचे लाड पुरवण्यासाठी उरलेल्या दिव्यांगांवर, तर ह्या दिव्यांग ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर 1 मे रोजी साखळी उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद. आता काय आम्ही परवाच्या सर्वसाधारण सभेला सुद्धा मुद्दा घेतलेला होता की नरडेवर मच्छीमार बसतात म्हणून, आणि त्याच्यावर कारवाई करा. नगराध्यक्षांनी आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की आम्ही लगेच कारवाई करू म्हणून त्याच्यावर. परंतु अद्याप म्हणजे आज सुद्धा आम्ही जाताना रेल्वे स्टेशनच्या समोर मच्छीवाल्या बसलेल्या होत्या. आणि अशा पद्धतीने मग आम्हाला न्याय कधी मिळणार? किंवा मच्छी मार्केट असताना मग मच्छीमारांना तिथे का बसायला देतं? सरकारी दवाखान्यासमोर बसतात, नम्रता कॉम्प्लेक्सच्या तिथे बसतात, आणि आता रेल्वे स्टेशनच्या तिथे बसतात. ही नागरिकांनी मच्छी मार्केट असताना ही रस्त्यावर ठिकठिकाणची दुर्गंधी नागरिकांना का सहन करायची? सकाळी जाणारे जे वॉकिंग करायला जे जातात त्यांना तो रात्रीचा सगळा वास असतो, तो सकाळी त्यांना ते सगळं सहन करायला लागतो. ह्याच्यातनं नागरिकांची सुटका कधी होणार? ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.